नासरेत सोडून जुबलून व नफ्ताली यांच्या हद्दीमध्ये असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील कफरनहुमात जाऊन राहिला हे अशासाठी की यशया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. आता यशया संदेष्टाने काय सांगितलं होतं? आपला विषय आहे प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, पूर्व संकेत, स्वप्न, परमेश्वराच्या योजना. पूर्वीच्या काळातले जे भविष्यवक्ते होते त्या भविष्यवक्त्याने जे काही पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेल्या ज्या काही घटना क्रम आहेत या नव्या करारामध्ये काही पूर्ण झालेल्या आहेत. त्यांची भविष्यवाणी जुन्या करारातलीच आहे. पुणे एक वार मी सांगेल की युगाची समाप्तीची भविष्यवाणी सुरुवातीलाच केलेली आहे जुन्या करारामध्ये, ओल्ड टेस्टमन. आणि त्या भविष्यवाण्या बऱ्याचशा पूर्ण झालेल्या आहेत, काही होत आहेत, काही होण्याच्या बाकी आहेत. आणि मग या ठिकाणी मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 17 आणि 18 मध्ये चौथा 12 ते 27 मध्ये, मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 12 ते 27 मध्ये एक महत्वाची घटना आम्हाला पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की गालिलातील कफरनहूम येथे येशू जाऊन राहतो. का राहतो? त्याचे कारण आहे. प्रत्येक गोष्टीला एक कारण आहे, प्रत्येक गोष्टीला परमेश्वराची योजना आहे, प्रत्येक गोष्टीला पूर्वसंकेत आहे, प्रत्येक गोष्ट परमेश्वराने करताना नियोजितच केलेली आहे. आमच्या जीवनामध्ये देखील परमेश्वराने नियोजन आखलेलं आहे, परंतु बऱ्याच अंशी आम्ही परमेश्वराच्या नियोजनाप्रमाणे जीवन न जगता आज आम्ही आमच्या मनाप्रमाणे जीवन जगत आहोत. कारण 16व्या वचनामध्ये तो लिहितोय, अंधकारात बसलेल्यावर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यावर ज्योती उगवली आहे. हा जो शास्त्रभाग आहे तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची प्रमुख शुभवर्तमान, प्रमुख सुवार्ता, प्रमुख मार्गदर्शन, प्रमुख रोख एकाच गोष्टीवर होता जी आज नेमकं आमच्याकडे नाही. आमच्याकडे म्हणण्यापेक्षा बिलीवर्स लोकांकडे नाहीये. आणि बिलीव्स लोकांकडे जाऊ द्या, परंतु ही याजक लोकांकडेच नाहीये, फादर लोकांकडे, पास्टर जे काही XYZ असतील त्यांच्याकडे. प्रभू येशू ख्रिस्ताने जी लाईन लेंथ घेऊन, जो विचार घेऊन, जी इच्छा प्रकट करून, जे परमेश्वराच्या मानव जातीबद्दलच्या ज्या शुभसंकेत आहे, पूर्वसंकेत आहेत, दृष्टांत आहेत, परमेश्वराच्या योजना आहेत, त्या भविष्यवाणी आहेत, किंवा परमेश्वर मानव जातीचं काय करणार आहे, त्यांची टोटली परमेश्वराच्या योजनेमध्ये ही एक योजना होती की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला पापाचं तारण मिळावं, पापापासून मुक्तता मिळावी आणि आम्हाला त्या परमेश्वराच्या सानिध्यात सहजासहजी येता यावं. म्हणून जी आपली पापाची आडभिंत होती, जे पुराण काळापासून असलेले जे पापाचे डाग होते, जे यज्ञ विधी अर्पण केल्याने ते धूत नव्हते गेले, परंतु देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तो कोकरा आला आणि त्याचं रक्त त्या ठिकाणी सांडण्यात आलं आणि मग आम्हाला पापांची शुद्धी मिळाली. हा जो कोकरा आला होता, या कोकऱ्याला एक विशिष्ट अशी गोष्ट, घटना सांगायला लावली होती. आणि ती कोणती? तर तो म्हणत आहे की अंधारात बसलेल्यावर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यावर ज्योती उगवली आहे. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा. प्रभू येशू नेहमी पश्चाताप करा म्हणायचा. आजकालचे आमचे याजक लोक, खोटे प्रॉफिट लोक आम्हाला काय सांगतात? दान, दशमोत आणि जगातल्या हौशी मौशीच्या पलीकडे आमच्याकडे काही नसतं. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले. स्वर्गाचं राज्य जवळ आले असं शुभवर्तमान कुणी सांगत आहे का? स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे असं कुणी भविष्यवाणी करत आहे का? स्वर्गाचं राज्य जवळ आलंय ही एक चांगल्या प्रकारची वार्ता सांगत आहेत का? नुसतं म्हणायचं स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे, पश्चाताप करा, एवढे 2 शब्द म्हणून जमत नाही. पश्चाताप करा. बरेचसे पाळक लोक मानतात, मी जस्ट फोन होतो आमचा, अहो तुम्ही काय शिकवत नाही? येस पास्टर, आम्ही शिकवतो. अहो आम्ही देवाची सेवा की म्हणजे आम्ही असेच नाही. आणि एक तर महाभाग म्हणलं तुम्हालाच लय जास्त समजत आहे असंही पण नाही, आम्हालाही समजत. आम्ही पण आमच्या मंडळीला पश्चातापाविषयी सांगतो, आम्ही आमच्या मंडळीला देवाचं राज्य जवळ येईल हे सांगतो. असं नाही की आम्ही सांगत नाही. म्हटलं तुम्ही काय काय सांगता? ते म्हणजे आम्ही सांगतो पश्चाताप करा आणि स्वर्गाचं राज्य जवळ आले, ही लाईन आम्ही कायम सांगतो.
बाबा म्हटलं पण नेमकं लाईन सांगतो, पण ह्या लाईन मध्ये काय दडलं हे सांगतो का? पश्चाताप कोणत्या गोष्टीचा करायचा? स्वर्गाचं राज्य कसं मिळवायचं? स्वर्गाचं राज्य आल्यानंतर त्याच्यामध्ये आपली एंट्री कशी होईल? त्याच्यामध्ये आपल्याला कसं जाता येईल हे शिकवितो का? फोन ठेवून दिला लगेच. काय शिकवतो? नुसतं दान दशमांश देणगी, इकडे जायचं तिकडे जायचं, दुःखाचं स्वरूप आनंदात बदलन, बाकीच्या गोष्टी फोनच ठेवून दिला साहेबांनी. म्हटलं प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारचं येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याने शिष्यांची नेमणूक केली, शिष्यांना त्या ठिकाणी निवडलं. आणि त्याच्यानंतर जर आम्ही पाहिलं तर त्यांची प्रचार फेरी, शुभवर्तमान फेरी, संदेशाची फेरी, लोकांना चांगली वार्ता सांगण्याची फेरी त्या ठिकाणी निघालेली आहे. आणि मग बरेच असे चिन्ह चमत्कार त्या ठिकाणी घडलेले आहे, आज देखील घडत आहे. चिन्ह आणि चमत्काराबद्दल आमचा कुठलाही प्रकारचा वाद नाही. यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 1 आणि 2 या समाला आपण पाहणार आहोत. तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे, ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे, तेथे हा अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळी जुबलून प्रांतात व नफ्ताली प्रांतात यांची अप्रतिष्ठा केली. तरी पुढील काळी समुद्र तिरींचा प्रदेश यार्देनेच्या पलीकडील विदेशी लोकांची मंडळ गालील याची तो प्रतिष्ठा करील. अजून अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यावर प्रकाश पडला. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. हा जो यशाया संदेशाचा, यशाया जो भविष्यवक्ता आहे, हा यशाया भविष्यवक्त्याने अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 1 आणि 2 मध्ये अगोदरच प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी केलेली आहे. अगोदरच त्या प्रांताची भविष्यवाणी केलेली आहे. अगोदरच त्या समुद्र तळाची भविष्यवाणी केलेली आहे. अगोदरच त्या राष्ट्राची भविष्यवाणी केलेली आहे. अगोदरच तिथं असलेल्या अंधकाराविषयी तो सांगत आहे. अगोदरच तो म्हणतोय की त्या अंधकारावर प्रकाश येणार आहे आणि तो प्रकाश दुसरा तिसरा नसून तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त होता. तो येणारा होता. येण्याच्या अगोदर परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर परमेश्वर यहोवाने त्याचा संदेष्टा, भविष्यवक्ता, याचं पास्टर, याचं जे XYZ असेल जे कोणी, तर यशायाच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 1 आणि 2 मध्येच प्रभू येशूविषयी सुवार्ता सांगून मोकळा झाला. हे काय मत्ती 4:15 मध्ये उगच नाही लिहिण्यात आलं. या मत्तीला काय माहिती होतं? जुबलून प्रांत, नफ्ताली प्रांत, समुद्र किनाऱ्यावरचा यार्देनेच्या पलीकडचा परराष्ट्रीयांचा गालील, अंधकारात बसलेल्यावर प्रकाशाचा उदय झाला आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यावर ज्योती उगवली आहे. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि ही भविष्यवाणी पूर्ण करता गालिलामध्ये परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला जावं लागलं. गालिलातील कफरनहूम इथे जाऊन राहायला लागलं. जुबलून प्रांतामध्ये जायला लागलं. नफ्ताली प्रांतामध्ये राहायला जावं लागलं. समुद्र किनाऱ्यावर जायला लागला. यार्देनेच्या पलीकड जे परराष्ट्रीय लोक होते, जे गालील होते, तिथेही जायला लागलं. आणि जिथं जिथं अंधकार होता तिथे तिथं हा जगाचा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त जात गेला. आणि त्याने प्रचार फेरी ज्यावेळेस केली गालिलामध्ये, तर मत्ती सुसमाचार अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 23 ते 27 25 जर पाहिले आम्ही, तर त्यामध्ये लिहिलेलं आहे गालिलातील फेरी व कार्य. नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालिलभर फिरला. आम्ही एका जागेवर दुकान मांडून बसलो, एका जागेवर फिरायला आम्हाला नाही. आमचं चर्चन, आमचे लोक बास, फक्त आमच्या मिटिंगा ठेवा, लाख 2-2 लाख रुपये खर्च करा आणि आम्हाला आणा 1-2 दिवस आणि आम्ही फक्त ब्लेसिंगचे वचन सांगू. हाय असो त्या संदेशांना आणि त्या सेवकांना आणि ते याचकांना, जे केवळ आता सध्याच्या परिस्थितीत देखील केवळ खेळीखुशालीची गोष्ट सांगतात, मात्र प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगत नाही की तो येणारा आहे, तो उशीर करणार नाही. म्हणून पश्चातापाविषयी मेसेज नसतात. फक्त द्या म्हणजे दिले जाईल, फक्त गिळायला असलं म्हणजे बाद झालं.
माझ्या प्रिय भावांनो बहिणीनं, देवाची सुवार्ता तशी नाहीये. परमेश्वराने काय सुवार्ता सांगायला लावलेली आहे, आणि या सुवार्ता सांगत असताना या गोष्टी घडू द्या ना. आपण तुमच्याकडे फक्त हिलिंग मिनिस्ट्री चालली, काय त्या हिलिंग मिनिस्ट्रीला काही काडी लावायची का? तर तुमच्याकडे देवाचं वचन नाही तर हिलिंग मिनिस्ट्री तर तांत्रिक मांत्रिक पण करतात, हिलिंग मिनिस्ट्री तर सैतान पण करतो, हिलिंग मिनिस्ट्री जगातली अंधकारची सत्ता पण करते. मग तुमच्याकडून ती झाली म्हणजे लय काय मोठा उपयोग त्याचा. जर तुमच्याकडे देवाचं अभिवचन, पवित्र वचन जर असेल, जर सत्य असेल, तर ते खरं कार्य. नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत फिरला. आम्ही दुसऱ्यांच्या मंडळीमध्ये ज्यावेळेस आम्हाला चान्स भेटतो ना, संधी मिळते ना, त्यावेळेस आम्ही काय करतो माहिती का? सुवार्ता कोणती सांगतो? याची सुवार्ता कोणती सांगतो? आरोग्याची. सुवार्ता कोणती सांगतो? लाभाची. सुवार्ता कोणती सांगतो? आम्ही गरिबीतून श्रीमंत कसे होणार, आम्ही कशा प्रकारची सुवार्ता सांगतो? परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. जगातली सुवार्ता सांगायला त्यांनी टाइमपास नाही दिला, आणि जगातली सुवार्ता सांगायला तो आलाही नव्हता. जगातली सुवार्ता सांगणारे तुम्ही आणि मी. आजही वेळ गेलेली नाही माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, देवाच्या अभिषिक्त सेवकांनो. आज आमची सुवार्ता प्रचार फेरी जी आहे किंवा घोषणा जी आहे, आज ही जगाची आहे. आम्हाला सार्वकालिक वतनाची सुवार्ता सांगायची आहे, स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगायची आहे. आणि हे परमेश्वरचे पूर्वसंकेत आहेत, हे परमेश्वरचे स्वप्न आहेत, हे परमेश्वरच्या योजना आहेत, हा परमेश्वरचा दृष्टांत आहे, ही परमेश्वरची भविष्यवाणी आहे, हे रेव्हलेशन आहे, हे प्रकटीकरण आहे. सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवतो. राज्याची कोणत्या राज्याची सुवार्ता गाजवली त्यांनी? जगातल्या राज्याची. त्याला ज्यावेळेस विचारलं की तुम्ही राज्य बनणार आहात, तो म्हटलं मी इथला राजा नाही बाबा, तुम्हाला बनायचं तर इथं बना. हेरोद राजाचा कट त्याच्यावर का होता माहिती का? कारण त्याला सांगितलं इथे एक राजा जन्माला येणार आहे. बास याला वाटला माझ्यापेक्षा कोणतरी वरचढ येतो, झाला त्याचं वाटोळच झालं. हे जगातलं राजेशाही थाटात जगायचं यासाठी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आला नव्हता, तर तो स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता घेऊन आला होता. आज माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, देवाच्या सेवकांनो, तुमच्याकडे स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता आहे का? तुम्हाला परमेश्वराच्या येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्याकडे काही आहे काय? असेल तर तुमच्या मंडळीला द्या. हे दररोजचं घिसपिट काही देऊ नका. आणि सर्व लोकांचे सर्व प्रकारचे रोग, येस हिलिंग मिनिस्ट्री आहे ना, आहे ना. कोण म्हणतं हिलिंग मिनिस्ट्री नाही? हे जे लोक दनादना आपटतेत, नीट होते, आजारी लंगडे लुळे, याच्या बाबतीत आमचा शंका नाही. हे होतात कारण ते देव करतो, परमेश्वर करतो, ईश्वर करतो, सृष्टी निर्माण करतो, हे ब्रह्मांड निर्माण केलं तो निर्माण करता हे करतो. त्याचे साधू संत पास्टर पुस्टर हे काय बनतीची काळजी हबप जेवढे कोणी असतील ना, यांच्याकडे काही एक पावर नाही. हे तुमच्या आणि माझ्यासारखे मनुष्य आहेत. त्यांच्यामध्ये असणार पवित्रता, शुद्धता ही आवडल्याने, त्यांचा विश्वास पाहिल्याने, त्यांची कृती पाहिल्याने, आणि ज्याच्या जीवनामध्ये हिलिंग पॉवर पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये ती साक्ष निर्माण व्हायला पाहिजे, त्याचाही महत्वाचा रोल आहे याच्यात, विश्वास. आणि या सर्व गोष्टी विश्वासाच्या द्वारे होतात. परंतु केव्हा? पहिल्या प्रथम प्रभू येशू ख्रिस्त घोषणा करायचा, सुवार्ता सांगायचा, स्वर्गाच्या राज्याविषयी सांगायचा. तो म्हणला नाही माया बाप येऊशेब आणि माही एरिया, हा मरिया, ती एरिया होऊन आले होते ना मरिया. हे लय गरीब आहेत. आता मी आलो इथं जन्माला त्यांच्या कोळात, आता लय ते श्रीमंत होणार आहे, मी लय मोठा पास्टर बनणार, सगळं जग माझ्याकडे येणार, मी सगळ्याला टच 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 करणार, आणि माझे आई बापा एकदम गादीवर बसणार. नाही 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 नाही, तसं घडलंच नाही. तुम्ही बघा आताचे पाळक लोक, पास्टर लोक, बनतीची काळजी हबब जेवढे कोणते असतील ना, आम्हाला कुणाच्याही धर्माची टीका करण्याचा अधिकार नाही, मी करत पण नाही. फक्त तुम्हाला समज येण्यासाठी सांगतो. एकदा का यांनी हातामध्ये देवाचं नाव घेतलं, एकदा का कुठलं तरी एकदा येनिशन पडलं, एकदा का कुठलं तरी आम्हाला एक पोस्ट मिळाली, एकदा का काही दर्जा मिळाला सेवकाचा, संताचा, महाराजांचा, काजीचा, बनतीचा, हबपचा, पास्टरचा, फादरचा, रेव्हरेंडचा, बस आम्ही गादीशाहीच, राजेशाही सुरू झाली. अहो हा ते गादी सोडून आला देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. लोकांना लुटलं नाही त्यांनी. सावधान व्हा.
कारण प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जेव्हा सभास्थानामध्ये गेला त्यावेळेस सुवार्तेची घोषणा केली, आणि ती सुवार्तेची घोषणा दुसरी तिसरी नसून स्वर्गाच्या राज्याची होती. ज्या वेळेस आम्ही संडेला सभास्थानात जातो, आमची एकच घोषणा असती की तुम्ही आशीर्वादित होणार, तुमचं दुःख आनंदात बदलणार, तुमच्या समस्या सुटणार, तुम्ही आज हिल होणार, तुम्ही आज खिल होणार. अरे हिलन खिल, तुम्ही आज अमकं होणार, तुम्ही आज तमकं होणार. इथं प्रभू येशूने असं अमकन तमकं काहीच सांगितलेलं नाही. हे मनाचे मंगळवार करून तुम्ही लोकांना फसवतात. स्वर्गाच्या राज्याविषयी सुवार्ता सांगितली त्यांनी, गाजवीत, आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग, सर्व प्रकारचे. येस, प्रभू येशू ख्रिस्त डॉक्टरांचा डॉक्टर आणि वैद्यांचा वैद्य आहे. त्याच्याकडे जो कोणी येतो ना, सर्व प्रकारचा कुठलाही भयानक रोग असो, कुठलाही आजार असो, कुठलाही असो, परमेश्वर सर्व प्रकारचं दुखणं बरं करीत. गालिलभर फिरला, गालिलभर फिरला. हे फिरतं पथक होतं, हे एका जागेवर बसणारं पथक नव्हतं. स्वर्गाच्या राज्यातून याला एका जागेवर मांडीकुटी घालून बसायला पाठवलंच नव्हतं. देवाच्या सेवकांना लक्षात घ्या, एका जागेवर मांडीकुटी घालून तुम्ही जे बसलेत ना, अशी कुंडली मारून. पूर्वीच्या काळात आहे ना, लोकांची मंडरायची, आपलं दणकून न्यावं नाही म्हणून ते पुरून ठेवायचे कढईत, मटक्यात, डब्यात, कशात तरी, आणि त्याच्यावर एक याचा पिठाचा साफ करून ठेवायचा असे नागोबा फडी काढलेला. आणि तो म्हणजे भुजंग आहे बरं का, भुजंग. हे दणकुनी तो भुजंग उठल्याशिवाय हे दणकुणालाच लुटता येत नाही, अशी पहिले कालची प्रथा होती. आज हे लोक भुजंग बसलेत नुसते लुटून त्याच्या खाली. परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने असं काही केलं नाही भाऊ. माझ्या तर काय वाचण्यात आलं नाही 22 वर्षात अनेक मी प्रसिद्धी कार्य पाहिले, बरेचसे शिष्य लोकांचं पाहिलं, पण असं दुकान मांडून बसलेले कुणी पाहिले नाही भाऊ. आता दुकानात इथून थर्ड पंजाब पर्यंत देत राहू जोके काय. इथं मेडिकलच नाही, इथं दवाखानीच नाही, इथं डॉक्टरच नाही, इथं सेवकच नाही, आहे का नाही. तिकडे लांबतार पडता तिकडं. बरे तरी परत प्रभू तुम्हाला आणतोय. सगळ्या गालीलभर तो फिरला, आणि भविष्यवाणी होती कुठं, यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 1 आणि 2 मध्ये, जे अंधकारात आहेत त्यांच्यावर सूर्य, त्यांच्यावर प्रकाश उदय पावेल, आणि जे मृत्यूच्या प्रदेशात छायेत बसलेले आहेत त्याच्यावर ज्योती उगवली आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. अंधकारच्या सत्तेतल्या लोकांना बाजूला काढण्यातला अज्ञान, मूर्खपणा, त्याचं प्रमाणे नामधारीपणा, खोटारडापणा, पापातलं जीवन हे काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलाय, तुमची गरिबी दूर करण्यासाठी नाही. बऱ्याच ठिकाणी तर गरिबीवरच लेक्चर असतं बरोबर. आणि त्याची कीर्ती सूर्या देशभर पसरली. तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा यांनी पिळलेले होते, जे भूतग्रस्त, फेफडेकरी, पक्षघाती होते, अशा सर्व दुःख येताना त्यांच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. मग गालिल, दकापलीस, यरुशलेम, यहुदिया, यार्देनेच्या पलीकडचा प्रदेश, यातून लोकांचे थव्याच्या थवे त्याच्या मागे चालले. मग एका जागेवर तिथं कुठंतरी जवळपासचं ठिकाण त्यांनी शोधलं, आणि मग थवेच्या थवे आले. याचा अर्थ असं नाही आपण दुकान मांडून बसायचं. आता तवेचे तवे आले, पण तू तिथूनही गायब व्हायचा. आम्ही पेंडल नाही टाकले, खुर्च्या नाही टाकल्या, जागा नाही विकत घेतल्या, लोकांचे 40 एकर नाही. प्रभूने असं काहीच केलं नाही. आम्ही फक्त जागा विकत घेतो, फ्लॅट विकत घेतो, चर्चच्या नावानी सगळं घेतोच. या लोकांनी असं काही केलेलं नाही. मला तुम्हाला या वचनाच्या माध्यमातून सांगायचंय, मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक आम्ही 17 आणि 18 ज्यावेळेस पाहिलं, त्या 17 आणि 18 मध्ये होतं की तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. आणि नंतर गालिल समुद्राजवळून तो चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाक टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. आणि त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणारे करीन. माझ्या माग चला, म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणारा करील. माझ्या मागे या, माझ्या मिनिस्ट्रीत या, माझ्या संस्थेत या, म्हणजे मी तुम्हाला माणसाचा चंदार यंदा कसं करायचं याच्यासाठी ट्रेन करीन. पळत झाला का कापलाच. सध्या पळकीपणा म्हणजे दलालाचं कामी. सध्या ते कापित ना, काय त्याला म्हणतील कापणाऱ्या लोकांना, कसाई. तुम्ही माझ्या मागे या, मी कसा कापितो तसाच तुम्हाला पण कापायला येईल, तुमची पण परिस्थिती सुधरीन.
याच्यासाठी भाऊ दादांनो मामांनो साहेबांनो आमचं पाचारण प्रभूंनी केलेलं नाही हे लक्षात राहू द्या. कारण काही लोकांना याच पाचारण वाटतं. कारण आमच्या पुढे जे आले ना गरिबी हरिबीत आज आमच्या पुढे फॉर्च्युनर मध्ये हिंडत आहेत ना. अहो ज्यांना नीटनेटकी चेडी नव्हती फाटक्या चेडीवर इन करायचे आणि माठी मागून दिसतं म्हणून मागची इन सोडून द्यायची आणि पुढून इन करायचे. आज त्या टाईकोट मध्ये इथं ज्यांना बोलता येत नव्हतं आज त्यांच्या सभा इथं. एक माझ्या भागाला रात्री मी व्हिडिओ पाहिला. आता ते जातीवर नाही जात मी, परंतु आपलं जे कल्चर असतं ना कल्चर आपली बोली भाषा पार याच्यातली कशातली गावंढळ किंवा झोपडपट्टी सारखी किंवा आज्ञानी किंवा टपुरी अशी जी भाषा असते ना भाषा. आता तो पास्टोरी मी रात्री एक व्हिडिओ पाहिला आणि नाही हिंदी बोलता येत ना आता कशाला डोकं चालवतो वय. नाही बोलता येत ना हिंदीत लेक्चर नाही ना देता येत. अर्धी लाईनिंग हिंदी मध्ये बोलतो पुढचं येता येणं म्हणतो मराठीत वाचू. मग पहिलंच मराठीत वाच ना. कारण तुझ्या समोर बसलेले काय फॉरेनर नव्हते भाऊ. ते तुझ्या जाती पोतीचे होते ते तुझ्यासारखे होते असे एकदम सर्वसाधारण. हे पण यांना हेच समजत होतं ही जशी मी भाषा बोलतो ना असेच होते ते पण राधाळे गाधाळे आज्ञानी कमी शिकलेले आडणी काबाड कष्ट करणारे यांना हिंदी. ते लोक चांगली हिंदी बोलायचे त्या पाळकापेक्षा. कालून एका स्त्रीला एका बहिणीला वाचायला लावलं तिच्याकडे हिंदी बायबल होतं. मग मात्र पाळक टाकला पाळकाने मराठीच बोलायला चालू केली डायरेक्ट. ती एक बहिणीला एक वाचायला लावलं मराठीमध्ये पण ती बहीण एकदम हुशार बसली तिच्याकडे होतं हिंदी बायबल तिने डायरेक्ट हिंदीत वाचलं. याला ते वाचलेलं सांगता येईना. मग काय आलं डोकं चालवायचं. अय पास्टरांनो कशाला मग हे दिखाव माल फसाव धंदा काही कामाचे नाही. आम्हाला परमेश्वराने दिले ना अज्ञान आहेत ना अज्ञान राहा सुज्ञान आहेत सुज्ञान राहा. जशी तुम्हाला परमेश्वराने दिली तशीच सेवा करा. अशी जास्त ओढून ताडून नका करू. आता सेवा नाही केली आता समजा मी लेक्चर नाही दिलं मग प्रभूचं काम बंद पडणार का नाही. कुणी ना कुणी परमेश्वर त्याचा सेवक अभिषिक्त सेवक तयार करतोच. मग तो गरीब असेल रानात असेल डोंगरात असेल सिटीमध्ये असेल 5 स्टार मध्ये राहणार असेल परमेश्वरला काही अशिके नाही. जिथं जसं जसं वातावरण लागतं ना तशा तशा प्रकारे परमेश्वर सर्व गोष्टी करत असतो. आता आपण मत्तई कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 17 आणि 18 पाहूया. या ठिकाणी लिहिलेलं आहे जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण. नियमशास्त्रे किंवा संदेश त्यांचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो नाही. पहिला प्रथम प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी काय हे रद्द करायला आलो नाही मी हे पूर्ण करायला आलो. मग याच्यातल्या ज्या गोष्टी आम्हाला पूर्ण करायच्या प्रभू येशूने केल्या पण आम्ही काय करतो आम्ही म्हणतो नाही आता नवीन करार म्हणजे आमच्या तोट्याचा आला का नवीन करार इकडे गप पडायचं आणि आमच्या फायद्याचा आला की जुन्या करारात आकाश कपाट उघडून. नव्या करारात कुठंच लिहिलं नाही आकाश कपाट उघडून. तुम्ही मागचा रेफरन्स कशाला घेता मग घेताच कशाला. इकडं मंदिर ओसाड पडले असून तुम्ही आपल्या तख्त पोशीच्या घरात राहावे ही वेळ आहे का. हे वचन नव्या करारात नाही मिळत हे जुन्या कराराचे. मग आमच्या लाभाचे असले का जुना करार चांगला आणि आम्हाला त्याला काही द्यायचे असेल तर जुना करार नाही. जुन्या ते होऊन गेलं. या ठिकाणी देवाच्या पुत्राने असं काही इकडे तिकडे केलं नाही. देवाचा पुत्र स्पष्टपणे प्रभू येशू ख्रिस्त मत्तई कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 17 आणि 18च्या अगोदर हेडलाईन्स मध्ये आहे जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण. नियमशास्त्र किंवा संदेश त्यांचे ग्रंथ रद्द करावास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करावाच नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे. मग प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केले तर आम्ही का नाही करावा. ठीक आहे ना लय अवघड आहे ते सोडून द्या बुवा. सोपे सोपे तर मला काय म्हणायचंय ज्यावेळेस लेकर तुम्ही परीक्षेला जातात ना मग प्रश्नपत्रिका लय डेंजर आली लय कठीण आली एकदम हार्ड आली पण तुम्ही त्याच्यामध्ये कमीत कमी जे आपल्याला येतं ते शोध येतात का नाही. पहिले तुमच्या डोक्यात काय गणित असतं विद्यार्थ्यांनो किंवा जेवढं येतं तेवढं तर पटापट लिहून टाका बाबा. 35 मार्काचं तर लिहा ना. नंतर डोकं खाजून 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 आणखीन एक 10 मार्काचं 45 मार्काचं होतं. एखादा जर लई डेअरिंग थिंकिंग वाला असलं का तो इकडे तिकडे बघायला चालू करतो असा
मग अजून 10 मार्काचं कुठून तरी बुटातून काढ, कमरेतून काढ, डोक्यातून काढ, कानातून काढ, कशातूनही काढीत येत असे कानात पिळकुटे करून ठेवतात असे. एका मॅडमने म्हणली काय कापूस म्हणली माझ्या कान फुटलाय. कान फुटलाय मॅडम म्हणली राहू द्या. मॅडम पुढे गेलेली की ते कान काय त्या कापसात चिठ्ठी होती बारीक प्रमय लिहिलं. हो मी 10वीला होतो त्यावेळी सत्य घटना सांगतो. कानातून काढली खरं लिहिली आणि दिली माझ्या बेंच खाली टाकून. लय बाग. मग हे तुम्हाला तुमच्या फायद्याचं समजत आहे तर मग स्वर्गाच्या राज्यात जर तुम्हाला जायचं असेल तर हा फायदा नाही समजत का? हा फायदा पण समजून घ्या ना जरा थोडासा. पासिंग व्हायापुरतं तर कमीत कमी चांगलं वागा. स्वर्गाच्या राज्यात एंट्री मिळेल एवढं तर आज्ञा पालन करा. नाही सगळं नियमशास्त्र पाळता येत नाही. नियमशास्त्र पाळल्याने कुणी नीतिमान ठरत नाही. मग विश्वासाने नीतिमान ठरेल. मग विश्वासाने तर नीतिमान बना. विश्वासाने नुसता विश्वास ठेवल्याने नीतिमान बनत नाही तर विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण ज्यावेळेस करायला सुरुवात होतं त्यावेळेस तो नीतिमान बनतो. मग तेव्हा कुठंतरी त्याला संधी मिळते. मग तो पास होतो. 30 पट नव्हे, 60 पट नव्हे, 100 पट. आमचं 100 पट म्हणायचंच नाही. 100 काढून टाकायचं. 30 पट बाद झालं. 30च पट बाद झालं. कारण आता 12वीच्या लेकरला 25% चाललंय. डायरेक्ट 25 पडले तरी पास. 35च्या खाली आली. मग तसं परमेश्वरच्या राज्यात परमेश्वर ज्यावेळेस आम्ही आज्ञा पालन करायला सुरुवात करतो ना छोट्या मोठ्या गोष्टीचे आम्हाला माफ करतो ना. पण आम्ही काहीच नाही करत. या ठिकाणी लिहिता येतो कारण मी तुम्हाला खचित सांगतो आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. पुन्हा एक वार वचन ऐका. कदाचित तुम्ही याचं रिव्हलेशन आतापर्यंत माझ्या माहितीनुसार 98% ऐकलंच नसेल. 98% ऐकलं नसेल आणि तुम्हाला 98% या वचनावर कुणी परमेश्वराच्या सेवकांनी कुणी सांगितलंही नसेल. फक्त 2% लोकांपैकी जर सांगितलं असेल तर एक शंका आहे. 2% लोकांनीच कदाचित सांगितलेलं असावं. म्हणून मत्तई कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 18 VIMP करून ठेवा. कारण मी तुम्हाला खचित सांगतो आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. म्हणजे याच्यामध्ये जे दिलेलं आहे ना ते टोटली होणार. मग त्या जुन्या करार म्हणायचं नाही. ते जुन्या करार ते मधल्या काळात ते संदेष्टांच्या काळात ते राजांच्या काळात ते मोठमोठ्या लढवाईंच्या काळातलं वचन ते त्यांच्या काळातलं ते आता इथे कारण त्याच्यातलं पूर्ण झालेलं नाही ते आता होते. आणि म्हणून उत्पत्ती ते प्रकटीकरणामध्ये जेवढे काही शब्द रचना आहेत जेवढे काही देवाचं वचन आहेत जे काही रिव्हलेशन आहेत त्यातले बरेचसे पूर्ण झालेले आहेत. बरेचसे प्रभू येशू ख्रिस्ताचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस सेवा कराव्यास आला त्यावेळेस पूर्ण झालेले आहेत. त्याच्यानंतर 2000 वर्षात पुरे झालेले आहेत. काही 2022 पर्यंत म्हणजे 22 वर्षात पूर्ण झालेले आहेत आणि राहिलेले आता होऊन जाते. एकही असं वचन किंवा एकही शब्द परमेश्वराचा आतापर्यंत फेल गेलेला नाही, जाणार पण नाही. कारण तो म्हणत आहे की एक वेळेस आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल परंतु मी दिलेल्या कानाने मात्र रद्द होणार नाही. परंतु या वचनामध्ये लिहित आहे कारण मी तुम्हाला खचित सांगतो की आकाश व पृथ्वी नाहीशी होईपर्यंत म्हणजे होणार. कारण नवे आकाश आणि नवी जी भूमी आहे जी नवी येरुशलेम जी आहे नवे आकाश नवी पृथ्वी ही प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण पाहणार होतो रेप्लेस ती येईल. म्हणजे याचा अर्थ जुनं टोटली पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला परमेश्वराच्या गोष्टी शिकणं खूप महत्वाचं आहे. कारण जो कोणी या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवेल म्हणून मी प्रत्येक वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवक या नात्याने मी पहिल्यांदा विनंती केली, नम्र भावाने सांगितलं आणि आता सावधानतेच्या इशारामध्ये पुन्हा एक वार सांगतो. खोट्या प्रॉफिट लोकांनो, खोट्या टीचर आणि प्रीचर लोकांनो सावधान व्हा. तुम्हाला आणि मला याचा हिशोब द्यावा लागेल. यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील, पण जो कोणी त्या पाळील व शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. आमचं स्वर्गाच्या राज्यात लहान म्हणलं तरी चालेल पण ओके वा पासिंग तर झालो गेलो
लहान म्हणाने स्वर्गाच्या राज्यात एका कोपऱ्याला बसलो तरी चालन, पण जर एंट्रीच भेटली नाही तर काय करायचं? मग एंट्री भेटायसाठी तर देवाच्या आज्ञेचं पालन करा, एंट्री भेटायसाठी तर खरी सेवा करा, एंट्री भेटायसाठी तर लोकांना सत्य सांगा, एंट्री भेटायसाठी तर थोडं शुद्ध पवित्र राहा, एंट्री मिळण्यासाठी थोडस लोकांना शिथिल करा, एंट्री मिळण्यासाठी थोडस दानपात्र जरा थोडस कमी करा. आखडा हात जरा तुमचं तर वाढतच चाललाय. मी तुम्हाला सांगतो, शास्त्री व परुषी यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. कुणाचं? आम्हाला सांगतोय तो. याच काही आले त्याच्यात आणि बिलीवस लोक पण आले. काय म्हणत आहे तो? शास्त्री व पुरुषी यांच्यापेक्षा तुमचं नीतिमत्व, म्हणजे शास्त्री आणि पुरुषी. तुम्ही लक्षात घ्या, शास्त्री आणि पुरुषाला दुसरं एक हे नीतिमत्वाचे, शास्त्राधीन, पारंगत असलेले, ज्ञानी, पंडित, सन्मानास योग्य असलेले, मोठमोठ्या आसनावर बसणारे, मोठमोठ्या थापा देणारे, मोठमोठाले सगळ्या गोष्टी करणारे, हे जे लोक होते ना, त्या पूर्वीच्या काळात शास्त्री आणि पुरुष होते. मग या शास्त्री आणि पुरुषाला सगळं नियमशास्त्र माहिती होतं. शास्त्री आणि पुरुषी त्याच्यात पारंगत होते. शास्त्री आणि पुरुष लोकांना सांगायचे आणि ते त्याच्यात चुकले, नियमशास्त्र जर चुकले का त्यांना ते दंड द्यायचे, शासन करायचे, काहीतरी कर लावायचे आणि वरून काय सांगायचे, हे नियमशास्त्राचे मोठे तत्वज्ञानी. परंतु नियमशास्त्र हे पाळीत नव्हते. तर या ठिकाणी तो म्हणत आहे की शास्त्री पुरुष यांच्यापेक्षा तुमचं नीतिमत्व. आता आमचं नीतिमत्व कशाने होईल? आम्ही तर काही ज्ञानी नाही, पंडित नाही, आम्ही सावाडानी. आम्ही कसं काही नीतिमत्व होतो? या पारंगत असलेल्या, PhD केलेले, डॉक्टरीन केलेले, BTH केलेले, CTH केलेले, ATH केलेले, 6 दिवसाचा कोर्स केलेले, 6 महिन्याचा कोर्स केलेले, 3 दिवसाचा कोर्स केलेले, 2 दिवसाचं सेमिनार घेतलेले, लगेच पाळक बांधलेले. आमच्यापेक्षा हुशारच आहेत ना जरा. मग बिलिवस लोकांचं, मी एक बिलिवसच आहे बाबा. आता मला पाळक म्हणून घ्यायची लाज वाटायला लागली. मी एक बिलिवस आहे. आमच्यापेक्षा तर तुमचं नीतिमत्व चांगलंच आहे ना पाळक लोकांना. तर या ठिकाणी बायबल पण तेच सांगते बिलिवस लोकांना, सर्वसाधारण लोकांना, विश्वासू लोकांना. तो म्हणत आहे की शास्त्री व पुरुषी यांच्यापेक्षा तुमचं नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. होणारच नाही. रच तिथं हे केलेले, होणारच नाही. एक तर पाण्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाचं राज्य पाहू शकत नाही, म्हणजे नवीन जन्म झाल्याशिवाय स्वर्गाचं राज्य पाहू शकत नाही. आत्मीयाने जन्म घेतल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात एंट्री नाही. अरे पण इथं ह्या लोकांपेक्षा जास्त आमचं नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. तुम्हाला अशी कितीतरी रेफरन्स देईल मी देवाच्या वचनामध्ये, कारण परमेश्वराचा संदेश त्यांनी पूर्वीच हे प्रदान केलेले आहेत. देवाने त्यांना आगाऊ सूचना देऊन ते तुमच्या आणि माझ्या देवाच्या राज्यात वाढीसाठी, आमच्यासाठी ते अगोदरच केलेले आहेत. परंतु खेदाची गोष्ट आहे की अनेक लोक लय मोठे डॉक्टर झालेत पण असे काही लोकांना सर्वसाधारण गोष्टी शिकवत नाहीत. तर तो म्हणत आहे शास्त्रीय पुरुष यांच्यापेक्षा तुमचं नीतिमत्व. आता नीतिमत्व कशाने आमचं वाईल? परमेश्वर पुत्र प्रवेश ख्रिस्त माझा नीतिमान पुरुष, नीतिमत्व पावलेला पुरुष, विश्वासाने वाचल, विश्वासाने जगल. म्हणजे यांच्यापेक्षा जास्त विश्वास आमचा जोपर्यंत होत नाही आणि यांच्यापेक्षा जास्त विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण आमचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होत नाही. मग आता प्रभू येशू ख्रिस्त कोणाची सुवार्ता घेऊन आलता? प्रभू येशूने सुवार्ता काय सांगितली? प्रभू येशूची सुवार्ता किंवा परमेश्वराचा योजना किंवा परमेश्वराचं पूर्वसंकेतच हे होते ना. पहिली गोष्ट तो म्हणताय की या ठिकाणी आपण जो यशायाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 1-2 पाहिलं, त्याचप्रमाणे मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 4 आणि 12 ते 27 पाहिलं. त्यावेळेची घटना आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी लोकांना शुभवर्तमान सांगितलं, सुवार्ता सांगितली. कुणाची? देवाच्या राज्याची. मग देवाच्या राज्याची सुवार्ता सांगताना गालिलामध्ये शुभवर्तमान सुरू केलं.
गालिला मध्ये ज्यावेळेस कार्य चालू केलं त्यावेळेस तो मत्तई कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 5, 4 आणि वचन क्रमांक 23 मध्ये म्हणतो, नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा केली. मग सुवार्ता काय सांगितली? प्रभू येशूने सुवार्ता काय सांगितली आणि आम्ही आता सुवार्ता काय सांगत आहोत? फरक आहे ना. आपण तो देवाचा पुत्र होता, आम्हाला हे अधिकार मिळाले पुत्र आणि कन्याचा. आम्ही तो राजपुत्र, राजकन्या, आम्ही स्वतःला तर लय निशाण लावून घेतो ना. मी राजपुत्र आणि राजकन्या, मी स्वर्गीय राज्याचा वारीस, मी देवाचा पुत्र, मी कन्या, मी मुलगी आहे ना. तुम्ही का नुसतं म्हणायला आहे? तुम्हाला हे माहिती का स्वर्गाचं राज्याविषयी काय? तुम्हाला स्वर्गाच्या राज्याविषयी सांगितलं का तुमच्या पुढाऱ्यांनी? तुम्हाला स्वर्गाचं राज्य काय माहितीये का? जसं स्वर्गात तसंच पृथ्वीवर हो. अरे मग स्वर्गात काय आहे पृथ्वीवर होण्यासाठी? पृथ्वीवर आहे फक्त बिर्याणी, बस, रोटी, कपडा, मकान, खुशालीचा दिवस, टॉप 10 ला चढणं, मस्तपैकी राहणं, खेळी खुशाली करणं, पाप करणं, हे सगळं पृथ्वीवर आहे. स्वर्गाच्या राज्यात असलं काही नाहीये. मग स्वर्गाच्या राज्यात काय? अरे आम्ही प्रार्थना करतो ना, आमच्या स्वर्गातले बापा, तुझं नाव पवित्र मानलं जावं, तुझं राज्य हो, जसं स्वर्गात तसंच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग स्वर्गात नेमकं होतंय काय? कधी शिकवलं? कधी तुम्ही ऐकलं? स्वर्गाचं राज्य बरेचसे विषय आहेत आपल्याकडे, परमेश्वरच्या योजना आहेत, आणि हीच योजना देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाच्या राज्याविषयी सगळ्यात जास्त मार्गदर्शन प्रभू येशूने केलं. स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता दृष्टांताद्वारे, दाखल्याद्वारे, दर्शनाद्वारे, स्वप्नाद्वारे, पूर्वसंकेताद्वारे, भविष्यवक्त्यांच्या लिखाणाद्वारे, परमेश्वरच्या योजनाद्वारे, रेव्हलेशनद्वारे, प्रकटीकरणाद्वारे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने सुवार्ता प्रचार करताना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आज आमच्या सुवार्ता प्रचारामध्ये काय आहे? फक्त म्हणायचं की स्वर्गाच्या राज्यात जायचंय, स्वर्गाच्या राज्यात जायचंय, तारणाच्या होडीत जायचंय, तारणाच्या होडीत जायचं. तर तारणाची होडी काय आहेत का? बांबू, लाकडं काही? ते वल्लव आहे का आणायला? असं काही ती वल्लव रे नकवा. आणि नुसतंच म्हणतं माझ्या नावाडी ख्रिस्त आहे, नाही कसली चिंता, नाही कसलं गोरण कपाळाला हात लावितो, माझा नावाडी. अरे काय म्हणतोच कशाला? आमच्या भावा एक काम तो असं बसला, माझा नावाडी. अरे म्हणलं तुला डोक्याला हात लागला, तुला चिंता नाही पाहिजे, काळजी नाही पाहिजे, तू काळजी करून गाणं गातो तरी कशाला? फक्त म्हणायचं म्हणून म्हणायचं, गायचं म्हणून गायचं. आजकाल हे फेडच झाले. देवाच्या राज्याची सुवार्ता सोडून आज तुम्ही जगाच्या खेळी खुशालीची सुवार्ता सांगत आहे. थोडी काहीतरी ठेवा. माझी नम्र विनंती, कळकळीची विनंती. 2018 पासून मी सातत्याने ही विनंती करत आलेला आहे. गलिलातील फेरी ज्यावेळेस सुरू केली ना, पहिला प्रचार प्रभू येशू ख्रिस्ताने केला ना, तर त्यावेळेस तो स्टार्टलाच म्हटला, पश्चाताप करा आणि स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. अरे जवळ आलंय म्हणजे कुठे आलंय? स्वर्गाचं राज्य काय जवळ आलंय? स्वर्गाचं राज्य जवळ आलं म्हणजे नेमकं काय जवळ आलंय? आलंय काय? एसटी आली का? रेल्वे आली का? विमान आलंय का? जहाज आली का? टमटम आली का? नवी फॉर्च्युनर आली? नेमकं जवळ काय आलंय माहिती का? काही स्वर्गाच्या राज्याविषयी काही माहिती आहे का? नसली तुम्ही तुमच्या याचकांना विचारा, सरळ सरळ विचारा. म्हणून स्वर्गाच्या राज्याविषयी सांगा. आता बाद झाले बाकीचे मिशेस, बाद झाली. आता गॉड ब्लेस यू, बाद झाली. आता तुमचं दुःखात आनंदात बदलन. आता तुम्ही तुमच्या याजक साहेबांना आवर्जून म्हणा, आम्हाला स्वर्गाच्या राज्याविषयी 1 वर्ष चालू द्या, लेक्चर चालू द्या, पण आम्हाला सांगाच. हे गोड गोड गोष्टी बंद करा. आता पश्चातापाविषयी सांगा, कोणत्या कोणत्या गोष्टीचा पश्चाताप करायचा, कशा कशा प्रकारे स्वर्गाचं राज्य आहे, कशा प्रकारे भेटेल, सर्व उदाहरणं, सर्व नमुने, सर्व योजना, सर्व पूर्वसंकेत, सर्व दृष्टांत परमेश्वरच्या अभिवचनामध्ये आहेत. हे नाही घ्यायचं फक्त मीटिंग साठी एखादा उचलायचं आणि लोकांना भावनावश करायचं. 12 वर्षाची रक्तस्रावी होती, तिचं सगळं गेलतं, आणि मग ती कणत कणत कुथत कुथत आली, तिच्याकडे रुपया नव्हता, भिकारी झाली, प्रभूविषयी ऐकलं, आली. तुम्ही भिकारी आहात का? तुम्ही आजारी आहात का? तुम्ही लई दिवसाचे पिळलेले आहेत का? तुमचे सगळे पैसे गेलेत का? तुम्ही खरडत खरडत आलेत का? येशूच्या नावात आरोग्य मिळते. टच
गेली बाया पडली तिकडं मी 38 वर्षाचा दुखणेकरी खाटावर पडला. तुम्ही 50 वर्षापासून दुःखात आहात का? 50 वर्षापासून तुमची पिढी सगळी नुसती खायावारी करते का? तुमच्या 50 वर्षापासून काही साचत नाही का? या इकडं, येशूच्या नावात टच येतोय वावरात, जा तिकडं फॉरेनला. अरे काय धंदा लावलाय तुम्ही देवाच्या? तुम्ही जे दाखले घेता, दृष्टांत घेता, लोकांना भावनावश करायसाठी त्याला रंगून रंगून सांगतात. तुम्ही आंधळे आहात का? या इकडं. मग ओरिजिनल आंधळे येतात. हे म्हणतात मग आता काही करायचं काय? मग ते म्हणतात आम्ही आत्मिक आंधळाविषयी सांगतो. तुम्ही देवाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला दिसत नाही, तुम्ही आत्मिक. अरे ओरिजिनल आंधळे आल्यावर काय तुम्ही आत्मिक होता मग? आणि आत्मिक लोक आल्यावर त्यांना आंधळ्याचं उदाहरण देतात. आणि ओरिजिनल जन्मापासून आंधळे तुमच्याकडे आले, प्राळक साहेब करा प्रार्थना, येऊन द्या बरोबर पटकायचे डोळे, बघू द्या मला ते बिपचं दुकान कुठे आणि तो 1-1.5 किलो. माझ्या डोळ्याने काय बघितलं नाही, खाल्लंय मात्र भरपूर. मग त्याला म्हणजे आत्मिक गोष्टीकडे लक्ष द्या. मनुष्य केवळ भाकरीने नाही जगत, वचनाने जग. तिथं लगेच वचन इकडे फिरवायचं. हे अशा गोष्टी सांगून तुम्ही लोकांची फसवणूक करीत आहात. अशा गोष्टीमुळं तुमच्या या अयोग्य वागण्यामुळं आज देवाच्या नावाची, देवाच्या सेवकांची जे ओरिजिनल बोटावर मोजण्यासारखेच लोक राहिलेले आहेत शिल्लक सत्यातले, त्यांची निंदा होती. मी मागच्याच भागाला सांगितलं, मारच कायचा राहतो एखाद्या ठिकाणी सुवार्तेला जायचं म्हणलं का? आम्ही फक्त म्हणलो ना काळाची तोय बघ पहिलं, तोय टायमिंग भरत आला का? तू आलाच नाही इकडं, तोय पहिले येऊन गेलेत मार खाऊन. त्यांनी काय शिकवलं? हेच काळाची पूर्णता झाली आहे. मग काय झाले? पूर्ण काय होत आलेलं आहे? आता या ठिकाणी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी म्हणत आहे की पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले. आज झाले 2022 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताला काउंटिंग केल्यापासून. अजून देवाचं राज्य कुठशी आले? कुठं आले नेमकं? नाही आता आपल्या भारतामध्ये आले तर मग आपल्या कोणत्या राज्यात आले बाबा? काय काय वाटतं देवाचं राज्य पंजाबला आलोय. हो काय म्हणतो देवाचं राज्य आले बरं का, पण नेमकं 2 ठिकाणी गेले. एक अंकुल नरोलाकडे गेलं अर्ध, आणि एक पाय अंकुर नरोलाच्या इकडं आणि एक पाय तिकडे बजेंद्र सिंगच्या इथं. प्रभू असं लायला उभा. एक म्हणतो नाही तिकडं चेन्नईला गेलंय दिनाकर साहेबांकडं. एक म्हणतो काय सांगत राव इथं पुण्याला आले. एक म्हणतो नाशिकला गेले. हे असले देवाचं राज्य म्हणजे चमत्कार झाला म्हणजे देवाचं राज्य नाही आलं. हे अशा खोट्या गोष्टीची पोस्टरबाजी करून अनेक लोकांना तुम्ही फसवत आहात. याचा अर्थ असा नाही लोक फसतेन तर फसतेन, पण तुम्ही मुळात फसत आहात. तुम्ही गाळात जात आहात, आणखीन गाळात रोवत जातात. एक दिवस तोच गाळ खाली लगेच अधोलोकातून निघन, तिकडं भुयारी मार्ग असेल. लक्ष द्या, आम्ही सुवार्ता कशाची सांगितली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी तुली 24 वचनामध्ये मत्ती 4:24 आणि त्याची कीर्ती सूर्या देशभर पसरली. आमच्या पाळकांच्या कीर्तले पोचल्यात. हो नाद नाही करायचं, चालेल लांबून लांबून लोक येतील तसंच सांगत येत. हो काय पॉवरफुल शिस्त रे, काय पॉवरफुल भरतो रे. वाक्या भारत देशातून लोक जातात तिथं. काय जातात, किती लोकांचं तारण होतं तिथं. आल्यानंतर बोट मोडीत कर्ज देता देता. आहे आमच्याकडे एक उदाहरण, आमच्याच नातेवाईकातले, म्हणजे नातेवाईक म्हणजे ओळखीचे आहेत. गेले तिकडे पंजाबला, 50,000 रुपये कर्ज काढून 30-35 हजार रुपये गेले. 15,000 रुपयाच्या टाळीवर हात ठेवून प्रार्थना करायची घेतली त्यांनी. आता बसलेत ऊस तोडीला जाऊन याच भरीत. कोणतं दुःख आनंदात बदललं तुमचं? अरे तुमचा ओरिजिनल आनंद दुःखात घातला. आहेच कुठं तुम्ही? तुम्हाला जर आरोग्य हवे असेल तर प्रभू तुमच्या जवळ येईल, आणि तो तुमच्या जवळ आहे पण, आणि आजही तुमची वाट पाहत आहे. तो तुम्हाला आवाज देत आहे. प्रकटीकरण 3:20 मध्ये सांगतोय, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून, माझा आवाज ऐकून दार उघडील, मी त्याच्याबरोबर आतमध्ये जाईल. आम्ही म्हणतो तू तिकडेच राह. आमच्या अंतःकरणात पाळक साहेब आहेत, आमचा पापा भक्त. हो रे पापा भक्त, तो पापा भक्त आणि तुम्ही दोघं पण बाप लेकर तिकडं जाणार. या ठिकाणी त्याची कीर्ती सूर्या देशभर पसरली. तेव्हा जे नाना प्रकारचे रोग, येस नाना कुठलाही प्रकार, प्रभू येशू आरोग्याचा असा हात आहे. कुठलाही तुमचा आजार असो बरं होतो, त्याच्याबद्दल शंका नाही, त्याच्याबद्दल अपवाद नाही, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं हे नो चान्स. मिरॅकल होतात, मिरॅकल होते मिरॅकल होतात, आणि मिरॅकल देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत होत राहतील.
पण मिरॅकल झाले, चिन्ह चमत्कार झाले, आरोग्य मिळाले म्हणजे तुम्हाला ख्रिस्त मिळाला असं नाही, आरोग्य मिळालं म्हणजे तुम्हाला स्वर्गाचं राज्य मिळालं, लायसन मिळालं असं नाही, आरोग्य मिळाले, चिन्ह चमत्कार झालाय, साक्षी झाली, लय रडून रडून गागू गागून लोळू लोळू साक्षी देतात ना, याचा अर्थ तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायचं लायसन नाही भेटलं. तिथं शिक्षण आहे का? त्या आरोग्याबरोबर पहिल्या प्रथम परमेश्वराची ओरिजिनल सुवार्ता पाहिजे. ज्या बहिणीला, ज्या भावाला, ज्या लेकराला आरोग्य मिळालं आहे, त्याला आरोग्य मिळण्याच्या अगोदर परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता मिळाली पाहिजे. त्या सुवार्तेबरोबर त्याला आरोग्य मिळालं पाहिजे, त्याचबरोबर त्याचं दुखणंही बरं झालं पाहिजे, त्याचबरोबर त्याला चांगल्या प्रकारच्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, त्याचबरोबर कुठलाही रोग असो, व्यथा असो, पीडा असो, भूतग्रस्त असो, फेफरीकरो असो, पक्षघाती असो, पॅरलेस असो, सर्व दुखणंही कुणी असो, जे जे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, एक सुद्धा परत तसं गेलं नाही. आमच्या पळ्याक लोकांना जर बरं नाही झालं ते म्हणजे नाही उपास प्रार्थना करावं लागेल, त्याच्याशिवाय काही जाणारच नाही बाई. अरे मग कर नाही, याला लय म्हणजे लय, अरे मग बनव, मेळा बनव तू, पण त्या भावाचं बहिणीचं काय प्रॉब्लेम असतो तो दूरच कर. मग ते खेळता घालच्या नाही, पुढच्या संडेला नक्की होईल, त्याच्या पुढच्या संडेला, अरे पुढच्या संडेला म्हणता म्हणता 3 महिने झाले तरी त्या बहिणीला भावाला काही आरोग्यच नाही, मग ती जाणार नाही का पंजाबला? आणि पंजाबला काही ढगातून उतरलेला याचं घे का? तुमच्यासारखाचे, माझ्यासारखाचे देवाचा सेवक आहे तो, त्याचाही मी आदर करतो, सन्मान करतो, हेड्सऑफ करतो त्यांनाही. पण भजनदर सिंगला पहिली बार हेड्सऑफ, हो येस, अंकुर नरूला पहिली बार हेड्सऑफ. काय करतो? कारण इकडं लोकांना जमत नाही. 100 रुपये दानपात्रात टाकीत नाही, 10 रुपये टाकीत येत, आणि ती फाटकी तुटलेली, हा अशी 10 रुपये पिळकुटी करू करू ती खोलतानीच फाटत, आधीच चिठ्ठी लावलेली असते. मग तिकडे तुम्ही ज्यावेळेस 10,000 रुपये घालतात ना, लय बरं वाटत मला. छान, हेड्सऑफ या दोन्ही तिन्ही सेवकांना, ज्यांचं रेकॉर्ड आहे ना 15, 20, 25 हजार रुपये घेऊन प्रार्थना करायची. हेड्सऑफ परत एकदा. ही सत्य परिस्थिती, कारण एवढंही शिकून सांगून समजून ती शेवटी धनच कोणाची तरी. कारण देवाच्या पुत्राने पण हेच सांगितलं, देवाच्या सेवकांनी हेच सांगितलं. आणि म्हणून डोंगरावरल्या प्रवचनामध्ये जर आम्ही पाहिलं, मत्तई सुसमाचार अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 3 जर पाहिलं, तर त्यामध्ये त्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने सुवार्ता सांगत असताना, देवाच्या राज्याविषयी सांगत असताना शिष्यांना त्याने शिकवलं. शिष्यांना त्याने शिकवलं, बिलिव्हर्स लोकांना त्यांनी शिकवलं. काय शिकवलं? द्या म्हणजे दिलं जाईल. काय शिकवलं? आकाश कपाट उघडून देईल. काय शिकवलं? लय लॉडफॉड होताल. काय शिकवलं? तुमचं दुःखाचा आनंदात बदलल. तर 5व्या क्रमांकाचा अध्याय आणि वचन क्रमांक 3 मध्ये परमेश्वराचा धन्यवाद करायला शिकवलं. आम्ही म्हणतो ना, धन्यवाद करीत राहा, धन्यवाद. फक्त एवढंच म्हणायचं, जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. स्वर्गाच्या राज्यात कोण जाणार? जे आत्म्याने. काही काहींची मूर्खी गरीब असती, पण लय बेकार असते. चेहरा एकदम असं वाटतं काय गरीब आहे, पण अशी होंदाडी देतो ना तो, नादच करायचं नाही. कारण माणूस गाफील राहतो चेहरा बघून. असे गाफील राहणारे पाळक घेत ना, चेहऱ्यावर एकदम असं काय शांत पाळक साहेब आहेत. कधी टोकून बोलत नाहीत, कधी दरडावून बोलत नाहीत, कधी आवाज असा मोठा करीत नाहीत. त्यांना अपमान केलं तरी काय म्हणत नाही. म्हणेल तरी कसा? त्यांनी म्हणल्यावर तुमचं दानपत्र बंद झाल्यावर त्याला काही हाताने त्याची फांदी तोडायची का? त्याचं नुकसान करायचे का? तो म्हणतो बा ठीक आहे बाबा, आता तुमच्याकडून मला येतं ना दशमांश, बोला बा. याचा अर्थ तो लीन नम्र नाही, तो आत्म्याने नाहीये. ही गरीब मूर्खी बाह्य स्वरूपाची ही घ्यायसाठी त्याला मस राग येतो. ते दिन बिन नसतो काही, हे दाखवायला असतो. दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, आणि दवाखान्यात गेल्यावर बचाळीचे दात वेगळे, आणि किडलेले दात वेगळे, आणि सिमेंट भरलेले दात वेगळे, आणि ती चांदी भरलेली ती निघलेले परत दात वेगळे, वेगवेगळे प्रकार. असंच लोकांचे बिलिव्हर्स याजक पास्तर यांचे प्रकारच घडलेत अशी लय वेगवेगळे. तर जे आत्म्याने दीन आहेत, पहिली गोष्ट ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं.
प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्याचे शुभवर्तमान सांगत होता. आणि म्हणून आपला जो विषय आहे ना, प्रकटीकरण भविष्यवाणी दर्शन दृष्टांत स्वप्न पूर्व संकेत परमेश्वरच्या योजना, या योजनेमध्ये ज्या देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आला, तर ही योजना होती की आम्हासाठी बाळ जन्मल, आम्हासाठी तो वधस्तंभावर जाईल, आमच्यासाठी तो मरण पावेल, आमच्यासाठी तो तिसऱ्या दिवशी उठला जाईल, आमच्यासाठी तो परमेश्वरच्या राज्यात घर तयार करील, आमच्यासाठी तो पवित्र आत्मा देईल, आमचा तो न्याय करायला येईल. ह्या जेवढ्या काही घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या लिखित आहेत. याची भविष्यवाणी पूर्वीच झालेली आहे. आणि म्हणून प्रत्येक समाजाला ज्या ज्या वेळेस ही गोष्ट येईल, तर कुठल्या संदेशाने काय केलं, कुठल्या संदेशाच्या भविष्यवाणी केली आणि ती कोणत्या टायमिंगला पूर्ण झाली, आपण ह्या नव्या करारामध्ये जवळजवळ 103 पासून आपण या पद्धतीने चिंतन मनन अध्ययन करत आहोत. यासाठी तुम्हाला आणि मला सर्वसाधारण लोकांना ते सहजासहजी समजावं आणि स्वर्गाच्या राज्याचं रहस्य काय आहे, स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता काय आहे, याच माध्यमातून आम्ही एक सुवार्ता प्रसार देखील करत आहोत. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आणखीन एक वचन या ठिकाणी वाचूया आपण. या ठिकाणी लिहिलेलं आहे 10व्या क्रमांकाचं वचन, नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. आपण स्वर्गाच्या राज्याविषयी जर शुभवर्तमान प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की पश्चाताप करा, काळाची पूर्णता झाली आहे, योहानाने पण सांगितलं पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आहे. म्हणजे स्वर्गाचं राज्य कसं आहे याची आम्हाला उजळणी झाली पाहिजे ना. कमोकारच प्रार्थना करायची, साहेब प्रार्थना करा आमचा माणूस डायरेक्ट स्वर्गात. अरे स्वर्गात गेला पाहिजे म्हणजे नेमकं कुठं गेला पाहिजे, कुठं, खाली वर मधी, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या, कोणत्या स्वर्गात जायचं माहिती का? काही नसलं माहित तर तुमच्या यादे साहेबांना विचारत जा, ते तुम्हाला सांगतील. आणि नसलं समजत ना त्यांना, डायरेक्ट मंडळी सोडून द्या आणि सरळ घरी बसा. कोणत्याच चर्चला जाऊ नका, माझ्याकडे येऊ नका, कुणाकडेच येऊ नका, कोणत्याच याच्याकडे जाऊ नका. पवित्र आत्म्याला मागा, प्रभू येशूला म्हणा, प्रभू येशू तू माझा शिक्षक हो, पवित्र आत्म्या तू माझा शिक्षक हो, मला तू शिकव. बाकीचा आता काय मला या जर फादर पास्टर यांच्यावर काय भरोसा राहिला नाही. सरळ सरळ म्हणा, काही पाप नाही. आणि जर तुमचे याजक साहेब जर ओरिजिनल टीचिंग करीत असले ना, तर 100% मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, ते चर्च सोडू नका, ती सहभागिता सोडू नका, ती संगती सोडू नका. जर तुम्ही अशा याजकांना जर सोडलं, समजायचं तुम्ही नरकात गेले. आणि जे असे डुप्लिकेट आहे यांना जर सोडलं तर 100% समजायचं तुम्ही सार्वकालिक वाचनाकडे आले बा समजायचं. पण यांना का धरून बसले चिखलातच. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण या समाला वेळ झालेला आहे. पुढच्या लाईव्ह सेशनला पुन्हा एक वार आपण मत्ती शुभवर्तमानामध्ये अध्याय क्रमांक 5 आम्ही 17 आणि 18 पाहणार आहोत पुन्हा एक वार. तर तो म्हणत आहे की नियमशास्त्र किंवा संदेशाचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो आहे असे समजू नका, तर मी रद्द कराव्यास नव्हे तर पूर्ण कराव्यास आलो आहे. कारण मी तुम्हास खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या समाला आपण थांबूया. पुढच्या लाईव्ह सेशनला आपण मत्ती शुभवर्तमान अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 15 पासून काही गोष्टी पुढे पाहणार आहोत. येऊया आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र 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 ती पवित्राचा आमच्या जिवंत करू शाल दे बापा. जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने सामर्थ्यवान नावात मी प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, लाईव्ह सेशनला जुडणारे सर्व मित्र, आप्तेष्ट, स्नेही, त्याचप्रमाणे भारत देशाच्या सरहद्दीचे संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स, जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, सर्व शेतकरी, त्यांच्या समस्या आणि माझा परिवार, माझे शेजारी, नातलग, भाऊ, भाऊजय आणि आमचे प्रत्येक जण जे विश्वासणारे आहेत, जे कृती करणारे आहेत, त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना हव्या असणाऱ्या सर्व गरजा प्रभू येशूच्या स्वर्गीय भांडारातून पूर्ण कर. हो दे तुझ्या नावाचा महिमानी गौरव. आणि आम्ही पश्चाताप करावा आणि तुझ्या राज्याविषयी शिकावं आणि तुझ्या राज्याची उत्कंठा बाळगावी आणि तुझ्या राज्यामध्ये आम्ही सामील व्हावं. त्यासाठी लागणारी कुशलता, लागणारी ज्ञान, लागणारी पवित्रता, लागणारी शुद्धता, लागणारी सत्यता, लागणारे सत्कर्म आम्ही करावं. यासाठी तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर. आदर, गौरव, सन्मान तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या त्वयी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय.
प्रवेश रक्त की चाय प्रवेश रक्तचा जय जयकार असो. आमीन आमीन आमीन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.